प्राचार्य डॉक्टर अनिल माडी यांचा परिचय देण्याकरिता मी इथे उपस्थित आहे. तर श्री डॉक्टर माडी यांचे 27व्या महाराष्ट्र राज्य परिषद संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांचा विशेष गौरव करण्यात आला, जो दिनांक 1 ते 2 फेब्रुवारी 2025 शेवगाव अहिल्यानगर येथे करण्यात आला होता. तसेच 1 ते 2 फेब्रुवारी 2020 साली अध्यक्षस्थानी उत्तर महाराष्ट्र पक्षमित्र संमेलन जळगाव येथे त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. यासोबतच इतर अनेक गौरव संमेलनांमध्ये आणि सन्मान त्यांना देण्यात आले आहे. तर आज त्यांच्या इथे सादरीकरणाकरिता मी त्यांना निमंत्रित करते. धन्यवाद. नमस्कार. माझा सादरीकरणाचा विषय आहे नाशिक जिल्ह्यातील स्थलांतरित पक्ष्यांचे थांबे व आदिवास संवर्धनाचे प्रयत्न. मी अतिशय कमी वेळामध्ये हे सादरीकरण करतोय. नाशिक जिल्ह्याचा महाराष्ट्राचा जर मॅप बघितला तर त्याच्यामध्ये ग्रे कलरचा जो दिसतोय तो नाशिक जिल्हा आहे आणि त्याचे 15 तालुके या ठिकाणी दिसत आहेत. या 15 तालुक्यांमध्ये जर जैवसंपदा बघितली किंवा आदिवासांची संपदा बघितली तर ग्रीन कलरचे जे पॅच दिसत आहेत ते जंगल क्षेत्र आहे. ब्ल्यू कलरचे जे पॅच आहे ते मेन वेटलँड आहे आणि जे ब्राऊन कलरचे जे स्पॉट दिलेले ते त्या ठिकाणी ग्रासलँड आहे. नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर गोदावरी नदी सर्वांना परिचित आहे. या ठिकाणी 78 नद्या नाशिकमध्ये आहेत, छोट्या मोठ्या धरणांचा विचार केला तर 25हून अधिक मोठी धरणं आहेत. मध्यम छोटी धरणे बघितली तर 50हून जास्त आहेत आणि तलाव बघितले तर 30पेक्षा जास्त आहेत. नाशिक जिल्ह्याच्या पक्षी संपदेचा विचार केला तर 350हून अधिक पक्षी प्रजाती नाशिक जिल्ह्यात नोंद झालेल्या आहेत. नांदूर मधेश्वर अभयारण्यामध्ये 273पेक्षा जास्त पक्षी प्रजाती आहेत आणि नाशिक शहराचा विचार केला तर 180पेक्षा जास्त पक्षी प्रजाती आढळून आल्या आहेत. नांदूर मधेश्वर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रातली पहिली रामसर साईट म्हणून ते डिक्लेअर झालेली आहे. डॉक्टर सलीम अलींनी त्याच्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं. त्याचबरोबर दत्त उगावकर काका असतील, दिगंबर गाडगीळ असतील यांनी सगळ्या महाराष्ट्राच्या हे लक्षात आणून दिलं की ही पक्षी संवर्धनासाठी ही अत्यंत महत्त्वाची साईट आहे. त्यावेळेस डॉक्टर सलीम अलींनी याचं भरतपूर, महाराष्ट्राचे भरतपूर असा उल्लेख केला होता आणि म्हणून याचं संवर्धनासाठी प्रयत्न झाले आणि ती महाराष्ट्रातली पहिली रामसर साईट म्हणून डिक्लेअर झालेली आहे. त्याचा इकडे मॅप दिसतोय आणि ते एंट्री गेट दिसतंय. तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या सीझनमध्ये पक्ष्यांची नोंद होत असते. आता या ठिकाणी ज्यावेळेस एप्रिल मे सुरू होतो आणि पाण्याचं रोटेशन सुरू होतं, पाणी सोडलं गेल्यानंतर तिकडचं सर्व पाणी जायकवाडीला येऊन मिळतं. तर पाणी सोडल्यानंतर त्याचा काही भाग उघडा पडतो त्या धरणातल्या पाण्याचं आणि तिथे अशा पद्धतीने क्रेन्स, पेंटेस्टॉर्क यांच्या मोठमोठे थवे दिसून येतात. तो वरच्या बाजूला ग्रीन बॅकग्राऊंडमध्ये जो दिसतोय चायनीज पॉन्ड हेरॉन, तो यावर्षी तिथे नोंदवला गेला, म्हणजे मागच्या वर्षी. नंतर कोरोनापासून काय झालं की त्याच्या आधी कधी पेंटेस्टॉर्कच्या तिथे वसाहती नव्हत्या, ब्रीडिंग होत नव्हतं. ते कोरोनापासून तिथे जेव्हा डिस्टर्बन्स नव्हता त्यावेळेस त्यांचं ब्रीडिंग तिथे सुरू झालं आणि आता त्याची संख्या वाढते आहे. इतर पाणथळ क्षेत्र बघितले तर त्याच्यामध्ये गंगापूर डॅम वॉटर आहे, नाशिकपासून 15 किलोमीटर असलेले. तिथे हिवाळ्यामध्ये फार हेडेड गिल्स आहेत, पर्पल मुरेने अशा पद्धतीचे स्थलांतरित पक्षी दिसून येतात. आळंदी डॅम बॅकवॉटर आहे की तिथे व्हिस्लिंग टील्स असतील आणि इतर अनेक मायग्रेटरी बर्ड्स तिथे दिसून येतात. कश्यपी डॅम बॅकवॉटर या ठिकाणी सुद्धा मायग्रेटरी बर्ड्स मोठ्या प्रमाणात दिसून येतात. दलपतपूर तलाव म्हणून आहे हर्सूलजवळ, त्या ठिकाणी हा एक मायग्रेटरी बर्डसाठी अत्यंत महत्त्वाचा तलाव आहे आणि तिथे व्हिस्लिंग टील, ग्रे हेरॉन, पर्पल हेरॉन असे अनेक पक्षी तिथे मायग्रेट करून येतात.
एकलहरे ॲश डॅम आहे, हा एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प आहे आणि त्याची राख उडून जाऊ नये म्हणून तिथे एक डॅम तयार करण्यात आला आहे की त्या राखेवरती पाणी सोडलं जातं, ज्याच्यामुळे ते राख उडत नाही. परंतु त्याच्यावरती सुद्धा मायग्रेटरी बर्ड्स येतात. जवळपास 180 प्रकारचे तिथे पक्षी नोंदवले गेले आणि त्याचं पेपर सुद्धा प्रेझेंट झालेलं आहे. वाघाट डॅम बॅक वॉटर आहे, इथे सुद्धा 200पेक्षा जास्त पक्षी प्रजाती नोंदवल्या गेलेल्या आहेत आणि कोंबडक असतील, पारहेडेड गीज असतील की ते तिथे आढळून येतात. स्थलांतरित पक्ष्यांमध्ये अकराळे डॅम की ज्या ठिकाणी मायग्रेटरी बर्ड्समध्ये पर्पल हेरॉन असते, नंतर रुडी शळडाके हे पण आढळून येतात. नेक्स्ट ओझरखेड डॅम बॅकवॉटर. नेक्स्ट दारनाथ डॅम बॅकवॉटर. नेक्स्ट वैतरणा डॅम बॅकवॉटर. नेक्स्ट हे सगळे पाणथळीच्या जागा होत्या की जिथे मायग्रेटरी बर्ड्स आढळून येतात. आता हे जे आहे जंगल क्षेत्र आहे की हर्सुल परिसर की तिथे फॉरेस्ट आउटलेट सुद्धा त्याची नोंद झालेली आहे. तोरंगण आहे, साल्लेर मुल्लेर किल्ला आहे. नेक्स्ट पांडवलेणी, अंजनेरी, गंगापूर नर्सरी. नेक्स्ट या ठिकाणी युरोशियन रोलर असेल, रुपस बॅक स्ट्राईक असतील, हे सगळे मायग्रेटरी बर्ड्स बोरगड कॉन्झर्वेशन रिझर्व, कनाशी, ननाशी या परिसरामध्ये आढळून येतात. नेक्स्ट महारण ग्रासलँडचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये बोरगड कॉन्झर्वेशन असेल, राजापूर ममदापूर कॉन्झर्वेशन रिझर्व आहे. नेक्स्ट अंजनेरी हिलटॉप, गंगापूर ग्रासलँड, देवळाली कॅम्प परिसर ग्रासलँड, सिन्नर परिसर या अत्यंत चांगल्या ग्रासलँड आहेत. ओझर ही अशी ग्रासलँड होते की तिथे साधारण 2007 पर्यंत 13 ग्रेट इंडियन बस्टर्ड आढळून येत होते. नंतर तनमूर सुद्धा आढळून येत होते. नेक्स्ट आता हे आपले जे वेटलँड आहे त्यांना हे निर्माण झालेले वेगवेगळे प्रॉब्लेम आहे की त्याच्यामध्ये सांडपाणी सोडलं जातं, गाई म्हशी धुतल्या जातात, मासेमारी प्रचंड मोठ्या प्रमाणात केली जाते. इको टुरिझम हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. नेक्स्ट पाणथळींचा संकोच, पाणथळीजवळील अतिक्रमणे, कीटकनाशकांचा बेसुमार वापर. इथे मी जो हा सिम्बॉल दिला आहे वेटलँड एज, तर हा आमचा एक उपक्रम आहे की नाशिक जिल्ह्यातले विद्यार्थी आणि शिक्षक यांना घेऊन मी हा प्रोग्राम डिझाईन केला आहे की पाणथळींच्या कडा स्वच्छ ठेवणे एवढंच त्याच्यात उपक्रम आहे. कारण आपण जर बघितलं आता इथे दिसतंय की मेडिकल वेस्ट त्या वेटलँडच्या बाजूला टाकून दिलेलं आहे की पावसाळ्यामध्ये ते सगळं पाण्यामध्ये मिसळलं जातं. तर मुलांना आम्ही एवढंच ट्रेनिंग देतो की 10 फुटापासून 10 मीटर असेल किंवा अर्धा किलोमीटर क्षेत्र असेल, पाण्याच्या कडेचं जर आपण स्वच्छ केलं आणि जनजागृती केली तरच आपण पक्ष्यांचे अधिवास वाचवू शकतो. नेक्स्ट हे प्लास्टिकचं प्रदूषण दिसतंय. नेक्स्ट त्याच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम शाळेमध्ये घेतले जातात. त्याच्यासाठी एक शपथ घेतली जाते की जेणेकरून विद्यार्थी आणि नागरिकांचं त्याच्याकडे लक्ष वेधलं जातं. नेक्स्ट माशांचं सगळ्यांना माहिती आहे की आपण आत्ता जे मासे बघतो त्यांचे जर आपण वेगवेगळ्या चाचण्या केल्या तर प्रत्येक माशाच्या पोटात मायक्रोप्लास्टिक आढळून येतं. त्याच्यामुळे याच्याबद्दल पण जागृती केली जातं आणि प्रत्येक आता हे गोदावरी नदीचं वरचं दृश्य दिसतंय की लोक तिथे जाळी बसवलेली आहे. तिथे म्हणजे ज्याला आपण निर्माल्य म्हणतो ते नदीत फेकता येत नाही म्हणून ते लोक तिथे साठवून ठेवतात. काहींनी काय केलं आहे की निर्मल्य हात घालून मध्ये टाकून दिलं आणि प्लास्टिकची कॅरी बॅग तिथे अडकून ठेवली. म्हणजे हा सगळीकडे प्लास्टिक आणि निर्मल्य आणि वेटलँड प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणात आपल्याला भाग दिसून येतो. नेक्स्ट नायलॉन मांजाचा प्रॉब्लेम माहिती आहे की नाशिकमध्ये 2 व्हल्चर नायलॉन मांजामध्ये अडकून त्यांचे मृत्यू झालेले. असे मायग्रेटरी बर्ड सुद्धा त्याच्यामध्ये जखमी होतात. म्हणून नायलॉन मांजासाठी आम्ही खास मोहीम घेतली होती. त्याच्यामध्ये 100 कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिलं होतं आणि त्यांनी वेगवेगळ्या शाळा कॉलेजमध्ये जाऊन त्याच्याबद्दलचे PPT आणि सादरीकरण केले आणि अवेअरनेस केले. काही कालावधीमध्ये 12,000 विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही ही माहिती पोहोचवली होती आणि त्याचा एक चांगला परिणाम आम्हाला संक्रांतीच्या वेळेस दिसून आला आणि नायलॉन मांजाचा वापर काही प्रमाणात कमी झाला. नेक्स्ट पाणपक्ष्यांच्या अधिवासांचे संरक्षण करण्यासाठी ह्या वेगवेगळ्या उपाययोजना आहेत. नेक्स्ट आणि
पक्षी खरे जर आकर्षित करायचे असतील तर त्याच्यासाठीचं हे जे खाते आहे ते जर चांगल्या स्थितीत राहिलं तरच स्थलांतरित पक्षी तिथे आकर्षित होऊ शकतात आणि याच्याबद्दलची जागृती होण्यासाठी वेटलँड एज या प्रकल्पाद्वारे आम्ही प्रयत्न करतो. यस, धन्यवाद.